नमस्कार। आज आपण बनवूया होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी। ॲक्च्युली मी फर्स्ट टाइम जेव्हा पुरणपोळ्या बनवल्या होत्या ना, तर इतक्या खास झाल्या नव्हत्या आणि आमचे अहो सांगत होते की पुरणपोळी म्हणजे हातात घेतल्याबरोबर फुटायला हवी, इतकी भुसभुशीत हवी। तर हे बघा किती फुटलेली आहे। आता दुसरी पाहूया। दुसरी सुद्धा फार फुटलेली आहे। हे बघा एकदम खुसखुशीत झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हे बघा पुरण एकदम छान असं स्प्रेड झालेलं आहे, पूर्ण पुरणपोळीला लागलेलं आहे। तर सर्वप्रथम मी इथे घेतलेली आहे पाव किलो चना डाळ। ती आता साफ करून घ्यायची आहे। मी पाव किलोच घेतलेली आहे, फक्त रेसिपी बनवायची होती म्हणून, कारण की होळीला अजून टाइम आहे। तर आता ही 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। जर तुम्हाला मेजरमेंट समजत नसेल ना तर डाळ म्हणजे बुडेपर्यंतच पाणी ठेवायचं आहे। डाळ कच्चीच घ्यायची आहे, ठीक आहे, भिजत घालायची नाहीये। आणि थोडंसं किंचित मीठ ॲड करून 5 ते 6 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। जास्त नको, फक्त 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि चेक करायची आहे। तर हे बघा पाव किलो डाळला मला 1 ग्लास पाणी बरोबर झालेलं आहे आणि 6 शिट्ट्यामध्ये डाळ एकदम छान शिजलेली आहे। एकदम ओव्हर कुक करायचं नाहीये, ठीक आहे। हे बघा पाणी व्यवस्थित पूर्ण आटलेलं आहे, कारण मी हमेशा बनवतच असते ना, तर मला मेजरमेंट एकदम म्हणजे परफेक्ट समजते किती लागेल ते। तर तुम्हाला जर म्हणजे समजलं नाही ना तर फक्त डाळ बुडेपर्यंतच पाणी ठेवायचं, ठीक आहे। आणि एकदम ओव्हर कुक करायची नाहीये, म्हणजे थोडीशी आतमध्ये किंचित कडक व्हायला म्हणजे राहायला हवी। हे बघा इतकंच पाहिजे। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। हे बघा मस्त छान असं सुटसुटीत झालेलं आहे। असंच आपल्याला पुरण बनवायचं आहे, एकदम सुटसुटीतच असायला हवं, कारण एकदम ओव्हरकुक डाळ झाली ना तर मग ते पुरण असं चिकट होईल आणि पुरणपोळी खुसखुशीत होणार नाही। तर हे बघा असंच पुरण सुटसुटीत असायला हवं। तर ही डाळ मी पूर्ण वाटून घेतलेली आहे। तुम्हाला जर वाटलं की डाळ जरा कडक राहिली तर तुम्ही अजून 1 शिट्टी घेऊ शकतात, पण एकदम ओव्हरकुक करू नका, ठीक आहे। तर आता आपलं हे सर्व पुरण रेडी झालेलं आहे। हे बघा पाव किलोचं किती पुरण झालेलं आहे। तर आता आपण मैदा मळायला घेऊया। तुम्हाला जर फक्त मैदाच घ्यायचा नसेल तर तुम्ही अर्धा मैदा नाहीतर अर्धा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, तरी सुद्धा चालेल। मी फक्त मैदाच ॲड करत आहे, मैदाच घेत आहे, कारण की मैद्याने एकदम छान असं एकदम खुसखुशीत होतात। आणि इथे आता मी पाव किलो डाळला गूळ घेतलेला आहे, पण पाव किलो घेतलेला नाहीये, पाव किलोपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे। म्हणजे जितकी डाळ असेल ना त्यापेक्षा थोडं कमी गूळ घ्यायचं, नाहीतर एकदम पुरण एकदम चिकट होईल। एकदम सेम घेऊ नका, थोडंसं गूळ जरा थोडा कमीच घ्यायचं, ठीक आहे। तर इथे छोट्या चाकूने व्यवस्थित होत नव्हतं कट, म्हणून मी मोठा चाकू घेतला, फटाफट करायचं होतं म्हणून। तर हे बघा गूळ छान असं मी आता कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं, एक जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजे 1 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे मी। तुम्ही साजूक तूप सुद्धा घेऊ शकता, नाही तूप घेतलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम। त्यामध्ये आता हे आपलं कट केलेलं गूळ ॲड करायचं आहे आणि गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे। पण खाली म्हणजे लागायला नको म्हणून थोडंसं आपण तूप ॲड केलेलं आहे, म्हणून खाली लागत नाही, नाहीतर खाली करपायची शक्यता असते। तर गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि गूळ पूर्ण वितळेपर्यंत फिरवत राहायचं आहे। गूळ पूर्ण विरघळलं का मग त्यामध्ये आपली ही चना डाळ, मॅश केलेली चना डाळ ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही वेलची आणि जायफळ सुद्धा ॲड करू शकता, म्हणजे जायफळने ना खूप छान फ्लेवर येतो, पण त्या दिवशी माझ्याकडे जायफळ अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त वेलचीच घेतलेली आहे। तर इथे मी 7-8 वेलच्या घेतलेल्या आहेत। हे बघा ते सुद्धा आता आपण डाळीमध्ये ॲड करूया आणि छान असं मिक्स करून हे मिश्रण आहे ना, हे पुरण थंड करायला ठेवून देऊया। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवूया, थंड करायला ठेवूया। आता पीठ मळायला घेऊया। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामधलंच थोडंसं साईडला काढून ठेवायचं आहे। थोडंसं किंचित मीठ ॲड करायचं आहे आणि किंचित हळद ॲड करायची आहे, थोडीशी, जास्त नाही। आणि इथे मी अर्धी वाटी गरम तेल घेतलं होतं मोहनसाठी। तुम्ही तेल तूप काही घेऊ शकता, पण गरम करूनच घ्या। आणि आता हे तेल आहे ना ते पूर्ण मैद्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, पण गरम करूनच घ्या। गरम केलेलं असलं ना का मग पुरणपोळी एकदम छान अशी खुसखुशीत होते, ठीक आहे।
आणि आता थोडा थोडा पाणी ॲड करून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथे हाताची कसरत हवी, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनिटापर्यंत छान असं मैदा मळून घ्यायचा आहे। 10 मिनिटापर्यंत मळतच राहायचं आहे छान असं, म्हणजे हाताची कसरत करायला हवी। तर आता थोडंसं मी तेल ॲड करत आहे आणि आता 10 मिनिटापर्यंत मैदा एकदम छान असं मळून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्ही जितकं मळणार ना मैदा, तितकी पुरणपोळी छान खुसखुशीत होते। ठीक आहे, तर इथे आपल्याला हाताची कसरत करायची आहे आणि मैदा एकदम छान असा चिकना करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम पीठ असं फुलून यायला हवं इतकं चिकना करून घ्यायचं आहे। तर हे बघा मस्त आता आपला मैदा एकदम छान असा फुलून आलेला आहे, मस्त चिकना झालेला आहे पीठ एकदम। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवू शकतात, ओला कपडा त्यावर ॲड करून। पण मी इथे लगेच लाटायला घेत आहे, मी झाकून ठेवत नाही आहे, कारण की मला दुसऱ्यासुद्धा कामं होती म्हणून मी झाकून ठेवत नाही आहे। तर हे बघा आता आपण मळून घेऊया, सॉरी लाटून घेऊया। इथे आमच्या साईडला इतका आवाज असतो ना, फटाफट व्हॉइस ओव्हर करायला लागतं। तर हे बघा आता आपण एक पुरी लाटून घेऊया, त्यामध्ये पुरण ॲड करूया। तर इथे मी जरा जास्तच ॲड करत आहे पुरण। तुम्ही जर फर्स्ट टाइम बनवणार असाल ना, तर तो पुरण थोडंसं कमी ॲड करायचं। ठीक आहे, मी हमेशा बनवते म्हणून मी थोडंसं पुरण जास्त ॲड केलेलं आहे। पुरण जास्त असल्यावर काय होते, पुरणपोळीला पूर्ण पुरण लागते आणि खूप छान लागते म्हणजे पुरणपोळी। ठीक आहे, म्हणून मी थोडं जास्तच पुरण त्यामध्ये ॲड करत आहे। आता पुरणपोळी लाटून घेऊया व्यवस्थित। तुम्ही जर फर्स्ट टाइम बनवणार असाल, नाहीतर तुम्ही म्हणजे नवीन असाल, तर तुम्ही एकदम मोठी नाही, थोडीशी लहान लहानच पुरणपोळ्या लाटून घ्या। पण मी हमेशा बनवते म्हणून मी थोडी जरा जास्त मोठीच लाटत आहे, म्हणजे चपातीपेक्षा थोडी मोठी लाटत आहे। आणि हे बघा पुरण एकदम छान असं पूर्ण चपातीला लागलेलं आहे। तर हे बघा, आणि सुटसुटीत पुरण असलं ना का बिलकुल बाहेर निघत नाही, नाहीतर चिकट झालेलं असलं का मग ते एकदम व्यवस्थित लाटता सुद्धा येत नाही। तर हे बघा मस्त असं पुरण पूर्ण चपातीला लागलेलं आहे। तर आता आपण भाजून घेऊया। ते इथे मी तूप गरम करत ठेवलं होतं, एक लोखंडी तवा घेतला होता आणि आता पुरणपोळी छान अशी अलटून पलटून 5 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायची आहे। साईडने तूप ॲड करायचं आहे, तुम्ही तेल तूप काही ॲड करू शकता। साजूक तूप लावलं तर अतिउत्तम, खूप छान म्हणजे फ्लेवर येतो मग साजूक तूपने। तर हे बघा आपली आता पुरणपोळी रेडी झालेली आहे। आता आपण सर्व पुरणपोळ्या अशाच भाजून घेऊया। इथे पाव किलोच्या जवळजवळ 10 ते 12 अशा झाल्या होत्या, मी नीट मोजल्या नव्हत्या, पण मला आय थिंक 12 झाल्या होत्या पाव किलो पुरणपोळ्या, पाव किलो चणा डाळीच्या। तर हे बघा आता सर्व आपण पुरणपोळ्या अशाच भाजून घेऊया मस्त साईडने असं तूप लावून। खूप छान लागतात, म्हणजे खूप मस्त टेस्ट असतात। तर तुम्ही ही ट्रिकसुद्धा वापरून बघा। प्रत्येक ठिकाणचे अलग अलग फ्लेवर असतात, अलग अलग रेसिपीज असतात। तर ही आमची इथली रेसिपी एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त असते रेसिपी आणि एकदम खुसखुशीत बनून तयार होतात। तर आपल्या सर्व पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत। आता त्या दिवशी रणवीर ब्रारजी सांगत होते मास्टर शेफमध्ये, मराठी में इसको बोलते है पसारा, आणि पंजाबीमध्ये काय माहिती काय बोलले। तर हा पसारा आपण साफ करून घेऊया। आणि आता हे बघा आपल्या छान अशा पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत। हे बघा हातात एकदम मस्त फुटत आहेत, जरा जास्तच फुटत होत्या। आता ह्या फुटलेल्या अहोंनाच खायला देते मी, कारण की ते टॉन मारत होते ना की हातात घेतल्याबरोबर पुरणपोळी फुटायला हवी। हे बघा इतकी फुटायला हवी का, ही जरा जास्तच फुटली। आता दुसरी पण पहा, एकदम मस्त, मी फर्स्ट टाइम दाखवलंच होतं तुम्हाला, एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि पुरण व्यवस्थित पूर्ण पुरणपोळीला लागलेलं आहे। तर तुम्ही ह्या होळीला नक्की ट्राय करून बघा अशी ट्रिक, आणि मला सांगा की कशा झालेल्या आहेत। ठीक आहे, आणि तोपर्यंत खा पिया मस्त राहा आणि हॅप्पी होळी, आणि खूप छान कलर लावा आणि मज्जा करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय, टेक केअर।